नमस्कार, संगीताज फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मटन खरडा तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 3 मीडियम आकाराचे कांदे, अर्धी वाटी खोबरं आणि हे अर्धा किलो मटन। चला तर आपण आता सुरुवात करूया। आपण हे अर्धा किलो मटन घेतलं होतं। त्याला आपण दही, मीठ, हळद असं लावून आपण 1 तास आपण हे मुरत ठेवलं होतं। रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण इथे कुकर ठेवलेला आहे गॅसवर। त्याच्यात आपण 3 ते 4 चमचे तेल घालून घेऊया। कुकर चांगला गरम होऊन द्यायचा आहे आणि मग तेल तापल्यानंतरच आपण याच्यामध्ये मटण घालून घेणार आहे। हे बघा, मी 4 चमचे तेल घातलेले आहे। आता आपण हे जे मॅरिनेट केलेलं मटण आहे, हे बघा, हळद, मीठ, दही लावले। तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा लावू शकता। आणि हे छान असं मॅरिनेट होण्यासाठी 1 ते 2 तास वेळ असेल त्याप्रमाणे आपण हे सगळं मसाला लावून त्याला ठेवायचं आहे। आणि हा खरडा म्हणजे आपल्याला आता ह्याचं हिरवंच वाटण करायचं आहे कच्चं, ते मी तुम्हाला आता नंतर दाखवते। आता हे मटण आपण हे तेलामध्ये घालून घेऊया। हे बघा, आता छान तेलामध्ये आपण थोडं 5 मिनिट असं हे फ्राय करून घेऊया। आणि आपल्याला आता हे 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे। हे असं खालीवर गॅस फास्ट ठेवूनच आपल्याला मटण छान याच्यामध्ये थोडं फ्राय करून घेऊ, म्हणजे व्यवस्थित तो शिजला जाईल। आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या आपण इथे करून घेणार आहे। आता मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून कुकरमध्ये शिट्ट्या लावायला ठेवते। आपल्याला हा जो मसाला आपण घेतलेला आहे, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं, हे सगळं आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता मी इथे तवा गरम झाल्यावर सर्वात पहिले मी इथे मिरच्या घालून घेते। हे बघा, पहिले आपण छान मिरच्या अशा थोडं तेल घालून आपण भाजून घेणार आहे। हे बघा, आपण आता या मिरच्या थोड्या लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। त्याच्यातच आपल्याला हे जे आहे लसूण पाकळ्या त्या घालायच्या आहे आणि अद्रक बारीक करून आपल्याला घालायचं आहे। अद्रकचे पण बारीक तुकडे करून आपण हे भाजून घेणार आहे। खोबरं, आलं, लसूण, मिरची, जिरं सगळं आपण व्यवस्थित एकसारखं भाजून घेणार आहे आणि मग याचं आपण हिरवं वाटण तयार करून घेणार आहे। आता आपण इथे मिरची, खोबरं, आलं, लसूण आणि जिरं टाकून छान असं भाजलेलं आहे। याच्यातच आपण आता ह्या कोथिंबीर घेतलेली ती पण याच्यात परतून घेऊ। ह्या कोथिंबीरच्या काड्या पण मी घेतलेल्या आहे, त्या पण आपण थोड्या खालीवर अशा भाजून घेऊ आणि ह्याचं मी तुम्हाला वाटण करून दाखवते। गॅसवर आपण आता कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया। 4 चमचे आपण तेल घालूया। हे बघा, आता आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम होईपर्यंत हे पण आपण हे जे हिरवं वाटण तयार केलं होतं, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं, हे बघा, खोबरं, आपण आता हे तेल गरम झाल्यावर हा जो हिरवा मसाला आहे तो थोडा आपण तेलात परतून घेऊया। हे बघा, हे वाटण मी सगळं आता तेलामध्ये छान परतून घेणार आहे। हे बघा, याच्यात आपण बिलकुल लाल मिरचीचा वापर नाही करणार आहे, कारण आपण आता ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे। म्हणून आपण आता हे 5 मिनिट असं तेलामध्ये परतून घेऊ। आता आपण हे 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतले होते, ते आपण आता हे सोनेरी कलर होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहे। हे बघा, आता आपला कांदा सोनेरी कलरवर झालेला आहे फ्राय। आता आपण जे मगाशी हिरवं वाटण जे फ्राय केलं होतं तेलामध्ये ते याच्यात घालून घेणार आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। पूर्ण वाटण आपण तेलात फ्राय केलं होतं ते आपण याच्यामध्ये घालून घेऊ। आता आपलं हे हिरवं वाटण आपण कांद्यामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण जे हे मटण शिजवलं होतं आपण ते याच्यामध्ये या मसाल्यामध्ये घालून घेऊया। पाणी आपण हे मटणाचं पाणी आता आपण टाकणार नाही आहे, लागलं तर आपण नंतर घालून घेऊ। पहिले आपण फक्त मटणच घालून घ्यायचं आहे।
हे बघा असं व्यवस्थित. आणि आपण मटण शिजताना थोडं मीठ मॅरिनेट करताना आपण मीठ टाकलं होतं. आता आपण एकदम थोडं चिमूटभर मीठ टाकणार आहे वाटणच्या अंदाजाने. आता आपण हे सगळं मसाला आणि मटण जे आहे ते एकजीव करून घेऊया. हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आपण 5 मिनिटं आता याच्यामध्ये पहिले आपण मीठ घालून घेऊया. थोडंसंच मीठ घालायचं आहे कारण आपण मटण शिजताना मीठ घातलं होतं. हे बघा एकदम थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि आता 5 मिनिटं असं छान परतून घेऊन आपण थोड्या वेळ वाफेवर शिजायला हे ठेवूया. हे बघा आता आपलं खरडा मटण तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.